What are the points you have mentioned today in the council? हांवें प्रपोजल घातलेलो अबाउट फ्री ट्रॅक्टर आमच्या शेतकारांक दिवचो म्हणून. कित्याक फाटीं एक ग्राम सभेक जेन्ना सरपंचाक क्वेश्चन केलो पळय, सरपंचान सांगलेलो की आय वील मेक शुअर अ फ्री ट्रॅक्टर इज प्रोवायडेड फॉर द फार्मर्स ऑफ कलांगूट. when I as a farmer went to apply for that free tractor for my field, म्हाका कळोन येयलें की तो 600 per hour घालता म्हणून. Before I proceed ahead, there are around 350 active farmers in Kalangut at the moment. आता हांव कितें म्हणटा, 600 for a farmer is very sad and pathetic state for a panchayat like Kalangut. कित्याक आमी जाणा Kalangut is one of the richest panchayat in Kalangut, and still a fee of 600 is levied for farmers of Kalangut. म्हाका दिसता our sarpanch is on the verge of demolishing and finishing all the farming activities in Kalangut, and his main aim is to have sky-rise buildings in Kalangut. Because the way he is proceeding, I don't think he is in any way favoring and encouraging farming, especially for a youth like me. म्हाका दिसता तेणेन एनकरेज करूंक जाय की हांव बाबा यूथ शेतान देवंक जाय म्हणून. कित्याक इफ हांव शेतान देवन आनी कोण आमची लेगसी फुडें व्हरतलो. जेन्ना हांवें म्हाजो प्रपोजल मारलो तो म्हणलो बरें, आपूण आपले बॉडीक आपले मंथली मिटिंगेक विचारता आनी आय वील ट्राय एंड कन्सिडर एंड मेक इट 600 पर आवर. आनी आपले सरपंच तूं कितें फकाणां उलयताय? 600 समज एका फार्मरान 2 वरां घेतले, 600 पर फार्मर. आमचे फार्मर कितले आहा? 350. 600 into 50 is somewhere around 2 lakhs of rupees. And we asked the sarpanch, is 2 lakhs of rupees so much for Kalangut Panchayat that they cannot afford 2 lakhs? I don't see any encouragement. तो कितें म्हणटा आपणें भातां दिलेली फ्री, पूण भातां फ्री दिवन जालें काय? I told him there has to be a follow-up activities for the farmers of Kalangut. भातां फ्री फुकट दिली, बियां दिली म्हणून जालें ना. I think it has to be a continuous process. Tractor free diop I think is viable and most important aspect for the farming activity. It will encourage many farmers, including youth like me, to go and do continue farming activities. आज ग्रामसभा झाली कला किती किती पॉईंट असते किती आन्सर जी प्रपोजल हांवें घातलेली ते मेजर एक प्रपोजल आसलें कितें म्हणून की कालांगुतान अनहायजेनीक इटींग जॉयंट ती आमी जर ट्युरिजम स्टँडर्ड वाडयतले जाल्यार असले खुबश्यो गोश्टी बंद जावपाची गरज आसा. आयज एवरी नूक एंड कॉर्नर बारीक बारीक सवाय भितर जेवण मेळटा. जर तर सवाय भितर जेवण मेळोंक लागले, सगळे ट्युरिस्टूय थंय वयतले आनी जे लोक लेबरर्स आहा ते थंय वयतले. आमचे ट्रेडिशन कालांगूटचे आजुनूय ह्या लोकांनी दवरलेले आसा. आमी लक्षिगेर म्हणटा, साकारामागेर म्हणटा, पंढरीगेर म्हणटा, सुदामागेर म्हणटा, हे आमकां धाकटेपणासून ही रेस्टॉरंट चालू आहा. आनी आमचे लोक थंय जर कितें खावपाक गेले जाल्यार तेंचे बिजनसी जर फाल्यां बंद जाले, कित्याक बंद जावंक शकता? कित्याक बिजनस ना न्हू. असले बारीक बारीक इटींग जॉयंट जर तर बंद जायना, क्वॉलिटी ऑफ ट्युरिजमूय वाडपाचें ना. एट द सेम टायम हे जे लोकल लोक अजूनही त्या बिझनेसाचे सर्वाइव्ह करतात ते आयज ना फाल्यां बंद करून वयतले. सरपंचान एश्युअर केला की आपूण हेजेर सोल्युशन हाडटा. ऑन द इटींग जॉयंट अनहायजेनीक विदाउट हेल्थ NOC FDA थोडी पंचायतीची लायसनाय ना तेंकां. सो सरपंचान सांगला, एश्युअर केला की तो हेजेर कितें तरी सोल्युशन हाडटलो. पळोवया फुडले ग्राम सभेक जर तो सोल्युशन हाडटा काय ना. कित्याक एवरी ग्राम सभेक वोत अगेन एंड अगेन सेम लॉ ऑन 150 FAR. आता आमी म्हणटा कालांगूट सामावया आनी कितें ODPचेर भरपूरशी अशी कन्स्ट्रक्शनां आसा. तेका 150 FAR कालांगुतान ऑलरेडी पंचायतीन कन्स्ट्रक्शन लायसनां दिली. आता तो म्हणटा कितें आदले पंचायतीन दिले आतांचे पंचायत इज अ ऑन गोईंग प्रोसेस. जर तर मॅटर इज पेंडिंग इन द सुप्रीम कोर्ट फॉर ऑर्डर जाल्यार 150 FAR ची कन्स्ट्रक्शन अजूनही चालू आहा. सरपंच सांगता एज पर ऑर्डर वी कॅनॉट सेंड इन स्टॉप वर्क नोटीस. म्हाका उगडास आहा, ऑनरेबल MLA ऑफ कालांगूट मायकल लोबोन आरपोरा शेतांनी कन्स्ट्रक्शनां बंद करपाक तो गेल्लो. ती थोडे दीस बंद जाली, आतां परतून चालू जाल्या कन्स्ट्रक्शनां. सो आमी जर म्हणटा गांव सामावया जाल्यार एट द सेम टायम ही 150 FAR हाय रायज बिल्डिंग चालू आसा कालांगुतान. फॅक्ट रियालिटी. सरपंच म्हणटा आमी ताका स्टॉप वर्क धाडूं शकना. आय विल एक्सप्लोर द लीगल एंगल एंड सेंड हिम अ लीगल नोटीस इफ नीड बी. ही कन्स्ट्रक्शनां चालू उरोंक जाय काय ना पळय ती. कित्याक
3 मीटर रस्त्यांचेर 4 मीटर रस्त्यांचेर प्रपोज रोड हा 6 मीटर 8 मीटर तेजेर 150 FAR कन्स्ट्रक्शन दिल्ली आहा 1+7 8 फ्लोर्स. माझो दुसरो पॉइंट एकाच कनेक्टेड आसलो कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कलांगूट. उदक, लायट, सिवेज, रस्ते बेजीक हे बेजीक जर पंचायतीन पळोवंक जाय अशें म्हाका दिसता. कित्याक आसागांव जर ऑर्डर जाल्या ऑफ द डिस्ट्रिक्ट कोर्ट जाल्यार आसागांव पंचायतीच्या फेवरान ऑर्डर जाल्या. कित्याक हे बेजीक कोणी पळोवप, पंचायतीन पळोवप. जर तर टेक्निकल क्लिअरन्स दिले बसून TCPन बेजीक नेसेसिटी जाग्यार आहा काय ना पळय ते पंचायतीचे काम हे ते ऑर्डरी बरयला जाल्यार पंचायतीन करचें न्हू. ते पंचायत कितें आमची स्पेसिफिकली कलांगूट पंचायत इज सेयिंग दॅट TCPन दिले आमकां दिवचे पडटा अदरवायज दे आर गोइंग टू कोर्ट. देर इज अ लायव्ह एग्जाम्पल ऑफ आसागांव पंचायत. तेंच्यांनी रायगो होम्स हेका लायसन दिवंक ना, डायरेक्टर ऑफ पंचायतीन दिले. दे वेंट टू द अपेलेट ऑथॉरिटी आणि तेंकां सांगले की पंचायत हॅज ऑल द रायट्स टू स्टॉप द कन्स्ट्रक्शन इफ देर इज नो बेसिक्स इन प्लेस. तेका लागून तेणी सांगला 3 म्हयन्याच्या भितून कॅरिंग कॅपॅसिटी काडया कलांगूटची. ही वॉन्टेड टू मेक अ लेटर टू द चीफ सेक्रेटरी. म्हाका दिसना चीफ सेक्रेटरी विल हेल्प. लायटीचो डिपार्टमेंट, उदकाचो डिपार्टमेंट, सिवेज आणि रस्ते बाबा खरेच रस्ते ऑन ग्राउंड 6 मीटर का 8 मीटर हा पळय ते. जर तर हे जाग्यार ना जाल्यार सगळी कन्स्ट्रक्शनां कलांगूटान बंद करची पडटली. डेव्हलपमेंट घेवन फावना न्ही. कित्याक आमकांच जर उदीक पयऱ्यान एकदां येता जाल्यार एटलिस्ट डेली तरी उदीक येवंक जाय. आमी प्रमोट करता आनीक 100 रूम 50 रूम 1000 रूम खंय वयता आमी. सो तेणी सांगला विदीन 3 मंथ्स आपूण खंय तरी हेजेर तोडगो काडटा आनी कॅरिंग कॅपॅसिटीचे जे कितें कलांगूटची कॅरिंग कॅपॅसिटी आसा ती लोकांक सांगता म्हणून. म्हाजो स्पेसिफिकली ऑन ती 25,000 रुपया फायन मारता पळय तेजेर गार्बेजीचेर. खुबश्या एस्टॅब्लिशमेंटांक गार्बेज लेबरर आहा ते हॅरस करता आनी तेंचे कडेन कितें तरी पयशे मागता जायत. तेका लागून तो म्हणलो आपल्याक डायरेक्ट फोन कर. कलांगूटाच्या कोणाच्या लोकांक खंयच्या मनशाक जर गार्बेज प्रॉब्लेम आसले सरपंचान सांगला डायरेक्ट आपणाक फोन कर. आय विल रिजॉल्व द प्रॉब्लेम विच इज अ गुड थिंग. कितल्यांक रातच्या 12क 1क तो फोन उखलता तेका फोन मारचो आनी गार्बेजच्या प्रॉब्लेमाचे सुटावे करचे. जर तर खंयचोच लेबर तुजे कडेन सिगरेटी मागता जावं आनी कितें मागता जेवण खाण मागता तांकां दिवप ना. सरपंचान सांगला आपल्याक डायरेक्ट फोन कर. आय विल गेट द सोल्युशन. सो बेसिकली ग्रामसभा वॉज प्रोडक्टीव आनी म्हाका दिसता वी कॅन जस्ट होप फॉर द बेस्ट. कित्याक टाउट्सांचोय प्रॉब्लेम परतून येयल्लो ग्रामसभेक. आतां टाउट्स अगेन एंड अगेन आमी म्हणटा की तो DGPक लेटर करपाचो. हांव स्वता तेन्ना बॅक देन आमदारा बरोबर मिनिमम 8 फावटी पावला असो DGP कडेन. सोल्युशन येयना. आय हॅव सजेस्टेड वन थिंग टू हिम दॅट टाउट्स प्रमोट करता ते कसले बिझनस ते बंद जावपाची गरज आसा. आयज टॅटू शॉप आहा, स्पाज आसा, डिफरंट कायंड्स ऑफ डिस्कोज आसा. ते डिस्कोज डुबियस डिस्कोज आनी डुबियस आमी स्पा म्हटले. बरे स्पांक बरे डिस्कोज लायक टिटोज मांबोज तेंकां मार्केटिंगाची गरज ना. ऑटोमॅटीक तेंच्या एस्टॅब्लिशमेंटान क्रावड वयता बिकॉज दे आर नोन टू गिव क्लीन ट्युरिजम गुड ट्युरिजम. बट जे नांव पिड्यार करता ते सगळे धंदे बंद जावपाची गरज आसा. कोण तरी व्हॉलंटियरीन येयलो म्हाका दिसता क्लिंटन डिसुजा तो आपूण म्हणलो हायकोर्टान पेटिशन घालता फॉर डायरेक्शन. गुड थिंग बट हाय कोर्ट विल मॅक्सिमम गिव डायरेक्शन्स सेयिंग दॅट पुलिशीन हेजेर नियंत्रण हाडचो. सोल्युशन कुड बी अननेसेसरी धंदे प्रमोट करप ना, अननेसेसरी धंद्यांक लायसनां दिवप ना. जाल्यारूच आमी सुदारतले. नाल्यार सुदारपाचे खंयसरूच प्रश्न येयना. तरी ताका हांवें सांगले की ऑनलायन जे हाऊस टॅक्स आमी चालू केल्ले ते ऑनलायन हाऊस टॅक्स अजूनही जायना बिकॉज ऑफ सम 200-300 हाऊस नंबर आर स्टील पेंडिंग. मागीर ताका हांवें म्हटलें फुडें जर आमी येयले लोकांनी चान्स दिलो जाल्यार ते आमी करूं काय विचारलें. कित्याक 3.5 वर्सां जालीं हांव ताका विचारता करता तो करतात म्हणटा.
सो बेजिकली ग्रामसभा बरी आसली, तेणी थोडी सोल्युशनां दिता म्हणून सांगल्या, थोडी आश्वासनां दिला, पूण ती आश्वासनां उरतली काय इट वील बी अ प्रोडक्टीव थिंग टू द पीपल ऑफ कलंगूट, टायम वील टेल. थँक्यू.